नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। तर क्वेश्चन ऑफ द डे सिरीज मधला हा तिसरा प्रश्न आपण बघतोय की याच्यात आपण काय करतोय की अवघड प्रश्न कशा सोप्या पद्धतीने आपल्याला टॅकल करता येतील आणि फक्त ते मी प्रश्न असं लगेच एका मिनिटात नाही सोडवणार आहे। तर मी तुम्हाला त्याच्या मागची सगळी पार्श्वभूमी वगैरे सगळं सांगून मग एक 4-5 मिनिटाचे छोटे छोटे व्हिडिओ आहेत जेणेकरून तुम्हाला अवघड प्रश्न सुद्धा कसे टॅकल करता येतील हे कळेल। आणि तुमच्याकडे पण असे काही प्रश्न असतील तर नक्की मला पाठवू शकता तुम्ही। हा प्रश्न बघा काय, ए व बी यांनी एक्स या ठिकाणापासून वाय या ठिकाणापर्यंत बसने प्रवास करण्याचे ठरवले। आता जनरली होतं का ही एवढी लेंथ बघूनच तिथंच आपण सोडून देतो हा प्रश्न, पण खूप इझी प्रश्न आहे। ए जवळ 10 रुपये आहेत, ए जवळ किती रुपये आहेत 10 रुपये, लगेच लिहून घ्यायचं ए जवळ 10 रुपये आहेत। ही रक्कम दोन व्यक्तींच्या बस दराच्या 80%, पण ही रक्कम किती आहे रे 80%, दोघांच्या बसचा जो दर असेल दोघांच्या तिकिटांचा त्याच्या 80%, म्हणजे आपल्या 80%ला ते किती म्हणतात 10 रुपये, तर 100%ला किती म्हणतील। तर कसं करणार हे 20 चोक 80, 20 पाचा 100 आणि किती आलं रे 50/4 म्हणजेच 12.5 रुपये। म्हणजे दोघांच्या बसच्या तिकिटाचा दर किती आहे 12.5 रुपये, पण ए जवळ आहेत किती 10 रुपये, म्हणजे त्याच्याकडे 2.5 रुपये कमी आहेत। पुढं स्वतःकडे 3 रुपये असल्याचे बी ला आढळले, स्वतःकडे बी कडे किती रुपये आहेत 3 रुपये आहेत आणि त्याने ती रक्कम ए कडे सोपवली आणि त्याने ती रक्कम ए कडे दिली। मग आता ए कडे किती रुपये झाले 10 आणि 3 13 आणि तिकिटाचा दर काय 12.5, म्हणजे ए कडे 0.5 म्हणजे 8 आणि जास्त राहिले 50 पैसे जास्त राहिले। तर पर्यायातून योग्य विधान निवडायचं। ए ला 2 तिकिटे घेण्यासाठी अजून 2 रुपयाची गरज आहे का रे गरज नाही ना, 12.5 रुपये लागतायत त्याकडे 13 रुपये येतात त्यामुळे पहिले येणार नाही। 2 तिकिटे खरेदी केल्यानंतर ए कडे 50 पैसे शिल्लक राहतील, राहतात का राहतात, म्हणजे आपला आन्सर काय आलं ऑप्शन नंबर 2। समजलं का, व्यवस्थित पद्धतीने खालचं वाचायची सुद्धा गरज नाही, तरी वाचायचं असेल तर आता ए कडे तिकिटे खरेदी करण्यासाठी नेमकी रक्कम आहे, नेमकी रक्कम आहे का नाही 50 पैसे असतात त्यामुळे हे पण येणार नाही। आता ए कडे असलेले पैसे 2 तिकिटे खरेदी करण्यासाठी पुरेसे नाही, पुरेसे आहेत त्यामुळे हे पण चूक, ऑप्शन नंबर 2 आला। होता की नाही इंटरेस्टिंग प्रश्न। ओके, तर असेच प्रश्न आपण हे सिरीज मध्ये घेतोय, तुम्हाला आवडत असेल तर जस्ट शेअर करा, असंच टाइमपास मध्ये सुद्धा तुमचे एक एक कन्सेप्ट क्लिअर होत जातील। ओके, आणि ज्यांना माझ्याकडून पूर्ण शिकायचं असेल त्यांनी एज्युकल्चर या ऍप वरती हा माझा कोर्स जॉईन करू शकता। याच्यात आपण जवळजवळ 3500 पेक्षा जास्त PYQ प्रश्न वर्गातच सोडून घेतले आहेत, म्हणजे तुम्हाला त्या कोर्समध्येच भेटणार आहेत, होमवर्क वगैरे नाही, वर्गात करून घेतलेले आहेत। सगळ्या टॉपिकच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर केलेले आहेत, जवळजवळ याच्यात 120 तासांचा कंटेंट आपण दिलेला आहे। ओके, आणि ज्यांना एकदम गणिताचा ग पण नाही माहिती, एकदम लहान ह्याच्यापासून शिकायचं बेरीज वजाबाकी पासून, त्यांनी माझा हा कोर्स जॉईन करा। याच्यामध्ये मागचा कोर्स तर आहेच, वरून बेसिकचे 2 फोल्डर दिलेत मी, त्याच्यामध्ये तुम्हाला गणिताचा एक फोल्डर आणि बुद्धिमत्तेचा एक फोल्डर मिळेल। खूप सारे लेक्चर त्याच्यात आहेत, एकेका टाईपचे 4-4 5-5 गणित असं जे म्हणतो हाताला धरून शिकवल्यासारखं, तसं त्या 2 बेसिक फोल्डर मध्ये आहे। त्यामुळे ज्यांना शून्यातून सुरू करायचं आहे त्यांनी हा कोर्स करा, ज्यांना बऱ्यापैकी कमी वेळेत पण डिटेल पाहिजे, हे डिटेलच आहे, हे काही शॉर्टकट नाही। 120 तास म्हणतोय ह्याच्यात तर तुम्ही 240 तास पकडा सहज, ठीक आहे। तर ज्यांना डिटेल करायचं त्यांनी तो हिरवा कोर्स, ज्यांना व्यवस्थित बऱ्यापैकी जमते बाबा आम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे, तर त्यांनी हा कोर्स जॉईन करून तुमचे मार्क्स वाढवू शकता। तरी पण तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता। ओके, ही आपली सिरीज पोहोचवा तुमच्या मित्रापर्यंत, वेगवेगळे ग्रुप्स वगैरे पाठवा, म्हणजे सगळ्यांना याचा फायदा होईल। धन्यवाद।